नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रीती पाटील जगदणे आपल्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या 6 मे या पेपरचं, लोकसत्ता पेपरचं अनालिसिस. चला तर मग बघूया. आपली फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती मराठा आरक्षण रद्द झाल्याची न्यूज आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की राज्याचा जो कायदा आहे तो घटनाबाह्य आहे. आता याच्यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत की रिझर्वेशनचा जो कन्सेप्ट आहे तो कुठून आला आणि कशा प्रकारे आज मराठा रिझर्वेशन रद्द करण्यात आलंय. आता तुम्हाला माहित आहे की आपल्या देशामध्ये कास्ट सिस्टीम जी आहे, कास्ट सिस्टीम एज ओल्ड आहे आणि त्याच्यामधूनच कास्ट सिस्टीम मधूनच या रिझर्वेशनचा एक प्रकारे जन्म झालेला दिसतो. त्याच्यामुळेच आज आपण बघतो की गव्हर्नमेंट जॉब असो किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असो किंवा लेजिस्लेचर मध्ये देखील आपल्याला विविध स्टेट लेजिस्लेचर म्हणा किंवा सेंट्रल लेजिस्लेचर म्हणा त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन दिसतं. इव्हन आपल्या पंचायत सिस्टीम मध्ये देखील आपण रिझर्वेशन बघतो. आता हे रिझर्वेशन म्हणजे काय? एक प्रकार पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, म्हणजे सकारात्मक एक प्रकारे भेदभाव केल्यासारखा आहे की तुम्हाला काही सेक्शनच्या लोकांना जो इनजस्टिस झालाय, जो अन्याय झालाय काळापूर्वी, तो भरून आणण्यासाठी, त्यांना पुढे आणण्यासाठी समाजामध्ये एक प्रकारे रिझर्वेशन दिलं आहे. आता आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचं रिझर्वेशन बघितलं तर विल्यम हंटर कमिशन जे 1882 साली आलं होतं त्याच्यामध्येच ज्योतिराव फुले यांनी आयडिया कन्सिव्ह केली होती की कास्ट बेस्ड रिझर्वेशन ही सिस्टीम आली पाहिजे आणि त्याला खरं रूप दे दिलं ते रामसे मॅकडोनल. आता मॅकडोनल अवॉर्ड, कम्युनल अवॉर्ड हे तुम्हाला हिस्टॉरिकल मध्ये माहित आहे. जेव्हा आपण मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की 1930 मध्ये रामसे कम्युनल अवॉर्ड नावाचा कन्सेप्ट आला. त्याच्यामध्ये काय होतं नेमकं की याच्यामध्ये सेपरेट इलेक्ट्रोड असणार, कुणाला मुस्लिम समाजाला वेगळे, सिख समाजाला वेगळे, ख्रिश्चन समाजाला वेगळे, दलित समाजाला वेगळे, इलेक्ट्रोड सिस्टीम सेपरेट असणार. याच्यावर म्हणजे तो कम्युनल अवॉर्ड च्या भीतीने काय झालं की कम्युनल अवॉर्ड जर झाला तर काय होणार की आपला समाज हा विविध भागामध्ये डिवाइड होणार. त्याच्यामुळे काय केलेलं, गांधींनी उपोषण केलेलं आणि त्याचं सॅटिस्फाईड करण्यासाठी आंबेडकर आणि गांधीमध्ये एक पॅक्ट झाला, त्याचंच नाव होतं पुना पॅक्ट. आता पुना पॅक्ट मध्ये झालं काय, ठरवण्यात आलं की हिंदू जो इलेक्ट्रोड असेल त्याच्यामध्ये काही रिझर्वेशनच्या ज्या प्रोव्हिजन्स असतील त्या दलित समाजाला असतील असं हे ठरवण्यात आलं. मग नंतर इंडिपेंडन्स नंतर देखील आपण दिसतो की रिझर्वेशन हे आहे SC ST ला प्रोव्हाइड करण्यात आलं. आता आपण त्याचे प्रोव्हिजन्स जे आहेत ते आर्टिकल 15 मध्ये आणि आर्टिकल 16 सब क्लॉज 4 मध्ये आपण डिस्क्रिमिनेशन, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजेच रिझर्वेशनचे आपण आर्टिकल आपल्याला दिसतात. नंतर काय झालं की 1991 मध्ये मंडल कमिशन स्थापन करण्यात आलं. आता मंडल कमिशन मध्ये काय झालं की 340 जे आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये एक पॉवर देतं सरकारला की 340च्या अंतर्गत जे पण लोक रिप्रेझेंट करत नाहीत, ऍडव्होकेट म्हणजे काय की जे लोकांचं रिप्रेझेंटेशन नाहीये सरकारमध्ये त्यांना ते रिझर्वेशन देऊ शकतं. त्याच्या अंतर्गत 340 जे कलम आहे त्याच्या अंतर्गत 1978 मध्ये BP मंडल नावाचं कमिशन झालं. ओके, त्याच्या अंतर्गत द कमिशन डिटरमाइन द क्रायटेरिया सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचा क्रायटेरिया त्यांनी ठरवला. आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये देखील बघतो की आधी सोशल आणि एज्युकेशनच्या बेसिसवर रिझर्वेशन दिलेलं होतं. आता मंडल कमिशननी सांगितलं, रिपोर्टमध्ये हे सांगितलं की जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 52% लोक हे ओबीसी आहेत, त्यासाठी त्यांना 27% तरी गव्हर्नमेंट जॉबमध्ये रिझर्वेशन भेटलं पाहिजे. आता जो 27%चा जो कोटा होता ओबीसी साठी तो त्याच्या म्हणजे मंडल कमिशननी दिला. आता इंदिरा साहनी एक जजमेंट आली 1992लाच आली. त्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं गेलं की 27% जो ओबीसीचा कोटा आहे तो व्हॅलिड आहे, पण 10% म्हणजे 10% रिझर्वेशन जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासला देण्यात येणार आहे ते मात्र चुकीचं आहे. त्याला म्हणजे खारिज करण्यात आलं त्या रिझर्वेशनला. नंतर आपण बघतोच की एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासला देखील रिझर्वेशन आता आपल्याला 103 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटद्वारे एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे सध्या. ओके, म्हणजे 50%च्या पुढे रिझर्वेशन देऊ नका असं इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये म्हटलं गेलेलं होतं. इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सांगितलं की जे 50% रिझर्वेशनचा म्हणजे 100% 50% तुम्ही रिझर्वेशन द्या, नंतर 50% पेक्षा इतकं मोठं रिझर्वेशन देऊ नका असं इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं. आणि जो क्रिमिलियरचा जो कन्सेप्ट आला म्हणजे जे नॉन क्रिमिनल आणि क्रिमिलियर म्हणजे जे ओबीसी मध्ये देखील जे लोक क्रिमिलियर मध्ये येतात त्यांना रिझर्वेशनची प्रोव्हिजन करू नका हे देखील इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं.
आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे बॅकवर्ड क्लासचं ते अपॉइंटमेंट म्हणजे तुमचं एक अपॉइंटमेंट जो होत आहे रिझर्वेशन मध्ये त्या कास्टवर, तेव्हा तुम्हाला रिझर्वेशन भेटायला पाहिजे, पण प्रमोशनसाठी रिझर्वेशन नाही देणार असं इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये क्लिअर केलं होतं. नंतरचं जे आहे आपल्याला माहित आहे की 103 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जो आला होता त्याच्यामध्ये 10% रिझर्वेशन जे आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी, गव्हर्नमेंट जॉब, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिकल जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी दिलं होतं. म्हणजे पहिल्यांदा जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड साठीच रिझर्वेशन होतं, परंतु 103 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमुळे काय झालं की जे लोक इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत त्यांना सुद्धा रिझर्वेशनची प्रोव्हिजन दिली गेली. आता मग त्याच्यानंतर आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 म्हणजे कलम 15 आणि कलम 16 मध्ये गव्हर्नमेंटनी इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस साठीचं अमेंडमेंट आपल्याला केलेलं दिसतंय. आता याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स जर आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये पार्ट 16 मध्ये रिझर्वेशन ऑफ SC आणि ST सेंट्रल आणि स्टेट लेजिस्लेचर मध्ये दिलेल्या रिझर्वेशनची प्रोव्हिजन आपल्याला कॉन्स्टिट्युशन मध्ये दिसती. नंतर कलम 15 सबक्लॉज 4 आणि कलम 16 सबक्लॉज 4 यामध्ये कॉन्स्टिट्युशनने स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं रिझर्वेशन इन सर्व्हिसेस फॉर SC आणि ST मेंबर्सला दिलेलं आपल्याला दिसतं. आता 15चं जे आहे इक्वॅलिटी बेसिस ऑफ क्लास, रेस जे आहे, सेक्स, ह्याच्यावर तुम्हाला इक्वॅलिटी दिलेली दिसते 15 मध्ये, पण हे एक्सेप्शन्स आहेत रिझर्वेशनचे. आणि 16 मध्ये राईट टू म्हणजे एम्प्लॉयमेंट जो आपला आहे त्याच्यामध्ये देखील हे जे आहेत हे सबक्लॉज आपल्याला दिसतात. नंतर 77वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली. 77वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार देखील रिझर्वेशनची प्रोव्हिजन झाली. नंतर 81वी जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये आर्टिकल 16 सबक्लॉज 4 सबक्लॉज B विच एनेबल स्टेट टू फिल अनफिल्ड वॅकन्सी ऑफ द इयर विच आर रिझर्व फॉर SC आणि ST. म्हणजे त्याच्यामध्ये असा सबक्लॉज केला की जे वॅकन्सीज आहेत ते भरा, जो पण रिझर्वेशन ठेवलं होतं SC आणि ST ला त्या जर वॅकंट असतील म्हणजे त्या जर पूर्ण फुलफिल झाल्या नसतील तर त्या वॅकन्सी भरा. नंतर आर्टिकल 330 आणि आर्टिकल 332 मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द सीट फॉर SC ST इन पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर दिलं गेलं. नंतर आपल्याला माहिती की आर्टिकल जे आहे आपलं 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार जे आपले आर्टिकल 243 आहे कलम, त्याच्यानुसार पंचायतमध्ये देखील SC ST ला रिप्रेझेंटेशन दिलेलं गेलेलं आहे. आणि आर्टिकल 233T नुसार SC ST ला म्युन्सिपॅलिटीमध्ये देखील रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. आता हे सगळं बॅकग्राऊंड असताना एक गायकवाड कमिशन सेटअप केलं गेलं. त्या गायकवाड कमिशन मध्ये म्हटलं गेलं की मराठा कम्युनिटीचं जे एज्युकेशनल बॅकवर्ड आहे आणि त्यांचं जे इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे मराठा समाजामध्ये देखील खूप सारा समाज जो आहे हा बॅकवर्ड आहे आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन देखील लेजिस्लेचरमध्ये म्हणा किंवा एज्युकेशन मध्ये म्हणा कमी आहे, त्यामुळे त्यांना रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 60% म्हणजे 16% रिझर्वेशन द्यायचं घोषित केलं, जे पण सोशली आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत. त्यानंतर काय झालं की त्यानंतर ही जजमेंट आली. ह्याला नंतर आपण आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आता ह्याचं बघणार आहोत की मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग कायदा 2018 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलाय. ओके, आता 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती ही दिसत नाहीये, त्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टने सांगितलं. आता इंदिरा साहनीच्या जे जजमेंटमध्ये आपण आताच बघितलं की 50%चं जे आरक्षण आहे त्याच्या ओलांडून दिलं जात नाहीये. परंतु आता असा क्वेश्चन आलाय की 103 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहेत त्यांचं रिझर्वेशन उचित आहे का नाही हे सुद्धा डिसाईड करायचंय, ते आपण बघणार आहोत. फाईन. आता इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकारच्या 1992च्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केली, पण मराठा आरक्षणाचा आधार असलेला MC गायकवाड आयोगाने 50%ची मर्यादा ओलांडून मराठा आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती स्पष्ट केलेली नाहीये, त्यासाठी हा कायदा रद्द केलेला आहे असं सांगितलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने 102 जी घटना दुरुस्तीने आहे त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे असं घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे आपले जे मुख्यमंत्री आहेत की त्यांनी सांगितलं की अरे हा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे ना आरक्षण घेण्याचा, तर तुम्हीच डिसाईड करा, केंद्रानेच ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढा असं आपल्याला ह्याच्यातून दिसत आहे. पुढचं जे आपण आरक्षणाचं एक संपादकीय बघणार आहोत.
त्याच्यामधून आपल्याला संपादिकेमध्ये देखील आरक्षणाविषयी एक आलेला आहे आर्टिकल, ते आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी एमपीएससी कडून सुधारित निकाल गरजेचा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षण रद्द केल्याचं सांगितलंय, तर रखडलेला विविध परीक्षेचे निकाल आणि मुलाखतीचा मार्ग ह्याच्यामुळे मोकळा झाला असला तरी आता परीक्षेचा निकाल याद्यामध्ये आयोगाला सुधारणा करावी लागणार आहे. राज्य सरकारकडून आरक्षणासंदर्भात येणाऱ्या पत्रामध्ये आयोग पुढील कारवाई करेल असे SEBCचा आरक्षण लाभ घेतलेल्या उमेदवारांनी खुल्या वर्गातून नियुक्ती मिळवण्याची शक्यता वर्तवलेली आहे. म्हणजे आता जे पण अपडेट्स आहेत ते एमपीएससी ला द्यावं लागणार आहेत नवीन सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार. आता हे इतिहास चक्र जे आहे की इतिहास चक्र कसं फिरलेलं आहे राजकारणामधून, तर ते एक इन शॉर्ट सांगितलेलं आहे की इतिहास चक्र जे आपण आता बघितलं ते 2018ला देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण देण्याचं कसं मान्य केलं, आणि हे सगळं पॉलिटिकल आहे की अण्णासाहेब पाटील पासून 1982 पासून ह्या जे मराठा आरक्षणाचं चक्र ते 2018 म्हणजे आता पण 2020 पर्यंत आपण बघतोय. आता हे जे आहे इंदिरा साहनीचा आपण 50% आरक्षणाची मर्यादा आखण्यात आली ती ओलांडून नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील मराठा आरक्षण फेटाळले, हे आत्ताच बघितलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या निकालाने आरक्षणाबाबत 50% मर्यादा घालणारे इंदिरा साहनी प्रकरण काय होते याची पुन्हा एकदा चर्चा सुरू केली. या प्रकरणाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचे 9 न्यायमूर्ती खंडपीठाने भारतात सरकारी आरक्षणावर 50% मर्यादा घातली आहे. त्याच्यामध्ये या आयोगाच्या शिफारीनुसार मंडल आयोगाच्या शिफारीनं मान्य करत इतर मागासवर्गीय वर्गासाठी आपण आताच बघितलं की 27% जी आरक्षण आहे त्याला मान्यता दिली होती. नंतर आपण हे पण बघितलं की राज्यघटनाच्या कलम 14 मध्ये समानतेचा मूलभूत अधिकार देण्यात आलाय, तरी कलम 15 सबक्लॉज 4 आणि 16 सबक्लॉज 4 नुसार शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास नागरिकांसाठी विशिष्ट व्यवस्था करावी, हे आत्ताच आपण सगळं कव्हर केलेलं आहे. फाईन. आता ही जी 102वी घटना दुरुस्ती आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ती काय सांगते की 102 जे घटना दुरुस्ती आहे ते राज्याला अधिकार नसताना आरक्षणाला वेगळा प्रवर्ग तयार करणे, घटनेतील तरतुदीचे उल्लंघन करून स्वतंत्र आरक्षण प्रवर्ग तयार करणे हे मुद्दे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने उपस्थित झाले. मात्र मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवली. या घटना दुरुस्तीच्या घटनेच्या मूळ गाभ्याला कोणताही धक्का लागलेला नाही, त्यांनी उल्लंघन झालेले नाही असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. इंदिरा साहनी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाची स्थापना 1993 मध्ये केलेली आपल्याला दिसते. एखाद्या सामाजिक गटाचा समावेश करण्याची प्रकरण या आयोगाकडून हाताळली जायची, तर प्रवर्गातील हक्काशी तसेच भेदभावाशी संबंधित तक्रारीबाबत देखील कारवाई अधिकार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे होते. 1 ऑगस्ट 2018 रोजी 102वी घटना दुरुस्ती ही दोन्ही अधिकार आणि कार्य राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आली. या घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. या घटना दुरुस्तीमुळे अनुच्छेद 338 याचा समावेश करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला. अनुच्छेद 342 नुसार सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्याही समाजाचा समावेश करायचा आहे याचा अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आला. असले तरी या घटनेचा अनुच्छेद 15 आणि 16 नुसार अधिकार हा राज्याला देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घटनेच्या 2 अनुच्छेदाचा आधार घेतला होता. तसेच एखाद्या जात व जमातीच्या मागास ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा अधिकार 102च्या घटना दुरुस्तीनंतर अबाधितच असल्याचा दावा मराठा आरक्षणाचे समर्थक यांनी सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीवेळी केवळ राज्य सरकारला नोटीस बजावत या मुद्द्याविषयीची भूमिका मांडण्यास सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला इन डिटेल 102वी जी घटना दुरुस्ती होती त्याच्यामध्ये राष्ट्रीय मागास प्रवर्ग तयार केलता आणि 15 आणि 16 नुसार राज्य सरकारला देखील अधिकार आहे. प्लस आता कलम 342 नुसार राष्ट्रपती आणि संसदेला अधिकार दिला होता की सामाजिक आणि मागास प्रवर्गात तुम्ही कुणाला आणायचे कुणाला नाही. त्याच्यानुसार एक आता अशी मागणी आहे की कुणबी आणि म्हणजे ओबीसी मध्ये कुणबी समाज जो आहे तो सामील आहे, पण त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की कुणबी आणि मराठा हे अगोदरपासून एकच समाज होते. तुम्ही कुणबी समाजाचा ओबीसी मध्ये विचार केला परंतु मराठा समाजाचा विचार केला नाही, यानुसार हे आर्टिकल आपल्याला दिसतंय.
नेक्स्ट जे आपण ह्याच्या संबंधित जास्त आर्टिकल आपल्याला दिसत आहेत मराठा आरक्षणाविरुद्ध, म्हणजे प्रत्येकांचं काय म्हणणं आहे याच्या विरुद्ध त्यांचं लेख जास्त दिसत आहेत. आता G7 जी परिषद होती आता लंडनमध्ये, जी आपण दिसतंय की डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत G7 मध्ये, G7 कंट्रीज मध्ये जर आपण पाहिलं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, UK, फ्रान्स, जपान, कॅनडा, इटली आणि जर्मनी या देशाचा समावेश आपल्याला G7 मध्ये झालेला दिसतो. आधी हा G8 होता, म्हणजे जे औद्योगिकदृष्ट्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याचा समावेश G7 कंट्रीज मध्ये होतो, पण रशिया ह्याच्यामधून लेफ्ट झालेला आहे आणि रशिया लेफ्ट झाल्यापासून ही G7 एक समिट परिषद जी आहे ती आयोजित करण्यात येते. आता ही जी परिषद आहे ह्यावेळेस लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आता माहिती आहे की G7 परिषदेच्या मध्ये भारतीय शिष्टमंडळातील दोघांना कोरोना झालेला आहे. आता त्याच्यामुळे काय झालं की आमच्या शिष्टमंडळातील दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले, त्यासाठी दक्षतेचा भाग म्हणून आपण पुढील जे कार्यक्रम आहेत ते व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे आभासी पद्धतीने पाडणार आहोत असं सांगितलं आहे. आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत जयशंकर यांनी सांगितलेलं आहे. फाईन. कोरोनाची तिसरी लाट जी आहे ही अटळ आहे असं केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. राघवन यांचं भाकीत आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ असून त्यासाठी आपण सतत खबरदारी घेतली पाहिजे असं केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार यांनी सांगितलं आहे. कोरोनाची तिसरी लाट याची विषाणू अजून बऱ्याच प्रमाणात फिरत आहे. ही लाट केव्हा येईल, तिचे स्वरूप काय असेल हे सांगणं खूप कठीण आहे. सध्याचा कोरोना विषाणू प्रकारावर आताची लस परिणामकारक आहे, पण अजूनही कोरोनाची नवीन विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात नवीन विषाणू प्रकार येतील असे भारतातही येतील, त्यामुळे संक्रमण वाढेल असे देखील सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे घरी राहून जास्तीत जास्त आपण सुरक्षित राहिलं पाहिजे, कारण तिसरी लाट देखील कोरोनाची येत आहे असं सांगितलेलं आहे वैज्ञानिक सल्लागार के. राघवन यांनी. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज कडे आपण संपादकीयमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संपादक संघ म्हणजे गोकुळ याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झालाय हे आर्टिकल आहे. हे एवढं एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट जे आपण काँगो कंट्री जे काल बघत होतो नवदेशाचा उद्गास मध्ये, आपण काँगो देश बघितलं की आफ्रिकेच्या मिडल मध्ये येतो, त्याच्यामधून काँगो नदी वाहते. विविध खनिजे आणि संसाधने यांनी समृद्ध असलेल्या अविकसित आफ्रिकन देशातून व्यापार लाभ उठून तिची आपण वसाहत स्थापन करण्याच्या चळवळीत सर्व युरोपियन साम्राज्य होती. या राष्ट्राची बर्लिन येथे परिषद होऊन बेल्जियमच्या साम्राज्याला सध्याचा DR काँगो प्रदेशात व्यापार आणि वसाहत स्थापण्यास अनुमती दिली होती. ही अनुमती दिल्यानंतर बेल्जियमचा राजा लिओपोल्ड द्वितीय यांनी 1885 मध्ये काँगो या संपूर्ण देशाचा ताबा घेतला, पण याची मालकी बेल्जियम राजवटीकडे न देता स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले. काँगोचे नाव फ्री स्टेट असे घोषित केले. या फ्री स्टेट मधील लष्कराला नाव होते फोर्स पब्लिक. फोर्स पब्लिकनी काँगोच्या जनतेला सक्तीने दडपशाहीने रबराच्या मळामध्ये मजुरी करायला लावली. त्यामुळे कुपोषण, रोगराई, हजारो लोक मृत्युमुखी पडले. रोगराईमुळे अखेरीस त्रासून 1908 मध्ये लिओपोल्डने फ्री स्टेट हा प्रदेश बेल्जियमचा मालकीचा करून वसाहतीला बेल्जियम काँगो असं नाव दिलं. बेल्जियन काँगो कारभार संसदेने वसाहत मंत्रालयाकडे सोपवला. दुसऱ्या महायुद्धानंतर बेल्जियमची सामान्य मध्यवर्गातील हजारो कुटुंब काँगोतील उज्ज्वल भविष्यासाठी स्थलांतर झाले. गोऱ्या बेल्जियनला स्थानिक काँगोलीज लोकांपेक्षा उच्च दर्जा देऊन कृष्णवर्गीयांना अनेक सुविधा नाकारल्या गेल्या. आता हे रेसिस्ट जे पॉलिसी होत्या, गोरा आणि काळ्याचा भेद आपल्याला दिसतो. बेल्जियन राजाच्या सल्ल्याने 19व्या शतकात अखेर अनेक ख्रिस्ती मिशनरी काँगोमध्ये येऊन धर्मांतर करून धर्मविस्ताराचे कार्य केले. बेल्जियन काँगोमध्ये शहराच्या विकासाने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. तसंच युरोपीयकरण झालेला सुशिक्षित आणि बुद्धिजीवी मध्यम वर्ग देखील तयार झाला. अनेक खनिजांनी समृद्ध असलेल्या काँगोच्या भूमीत युरेनियमचे मोठ्या प्रमाणात साठे दडलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने आपल्या अणुशक्ती संशोधन आणि अण्वस्त्रासाठी लागणारे युरेनियम काँगोमधूनच घेतले होते. पुढे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या काळात बड्या सट्ट्यांना युरेनियम मिळवण्यासाठी दुर्लक्षित राहिलेल्या काँगोमध्ये नव्याने स्वारस्य निर्माण झालेले आपल्याला दिसते. म्हणजे एक प्रकारे नवदेशाचा उद्योगास या सिरीज मध्ये आपण काँगोची हिस्ट्री बघत होतो. त्याच्यामध्ये महत्वाचं हिस्टॉरिकल आपल्याला काय सापडलं की तिथे युरेनियमचे साठे हे जे आहे ते खूप प्रमाणात सापडतात. आता ही जे हिस्टॉरिकल आहे इम्पॉर्टंट नाहीये, पण खनिज आणि संसाधनामध्ये आफ्रिका ही एनरिच कंट्री म्हणून आजही समजली जाते. परंतु तिथे डेव्हलपमेंट नाही झाली, कारण तिथे औद्योगिकरण नाही झालेलं आहे आणि त्यासाठी
पण रॉ मटेरियलची जे साठे आहेत ते अबाधित आहेत. आता युरेनियमचं आपल्याला समजलं. असंच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काँगो बद्दल बघूया. आता आज जसं आपण काल आर्यभट्ट बद्दल बघितलं, तसंच आज कुतूहलमध्ये ब्रह्मगुप्त यांच्याविषयी आज आलेला आहे. मध्ययुगीन भारतवर्षात अनेक राजनामवंत खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होऊन गेले. त्याच्यामध्ये ब्रह्मगुप्तचं नाव आदराने घेतलं जातं. अखेरीस गुज्जर हा देश प्रांतात जन्मलेल्या ब्रह्मगुप्ताचे ब्रह्मस्फुट सिद्धांत आणि खंडखाद्यक असे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. खंडखाद्यक आणि ब्रह्मस्फुट सिद्धांत. तत्कालीन परंपरेनुसार हे दोन्ही ग्रंथ पद्यात्मकच आहेत. ब्रह्मस्फुट सिद्धांत पूर्णपणे आर्यावर्तात रचलेला आहे. 12व्या शतकातील विख्यात गणिती भास्कराचार्य यांनी ब्रह्मगुप्ताबद्दल क्रूडडामणी असे कौतुकास्पद उद्गार काढले. अंकगणित, बीजगणित, भूमिती, श्रेणीगणित, त्रिकोणमिती अशा गणिताच्या अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये ब्रह्मगुप्ताने सलील लिहिल्या प्रचार केलेला आपल्याला दिसतो. शून्यासह ऋण संख्यावरील गणित क्रियांचे विवरण, अपूर्णावरील विविध क्रिया, बीजगणितातील एकरेषीय आणि वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, 1 पासून न या कोणत्याही धनपूर्णांकापर्यंत असलेल्या संख्याची बेरजेची व त्यांच्या वर्गाच्या आणि घनाच्या बेरजेची सूत्र, चक्रीय सायक्लिक चौकोनाच्या क्षेत्रफळाची सूत्र, पायाची आसन किंमत, काही त्रिमितीय आकाराची घनफळे, काटकोन त्रिकोणातील विविध कोनाच्या ज्या फलाच्या किमती, अशा अनेक गणित गुप्त गोष्टीवर ब्रह्मगुप्ताचे काम आपल्याला दिसते. कोणत्याही कोनाच्या साइन किमतीला 3438 ने गुणल्यानंतर येणारी किंमत ही त्या कोनाच्या ज्या किमती बरोबरच असते असे देखील प्रतिपादन ब्रह्मगुप्ताचे आहे. विविध कोनाच्या ज्या किमती काढताना अंतररेखन इंटरपोलेशन पद्धत निर्माण करून तिचा वापर ब्रह्मगुप्तांनी चालू केला. अशी पद्धत वापरणारे ते पहिलेच गणिती ठरलेले आहेत. चक्रीय चौकोनाचे कर्ण जर एकमेकास काटकोनात छेदत असतील तर छेदनबिंदूला जाणारी आणि चौकोनाच्या कोणत्याही एक भुजेस लंब असणारी रेषा समोरच्या भुजेची दुभाजक असते. असं आपण असं ह्याच्यामध्ये शिकलेलंच आहे. भूमितीमध्ये आपण असं शिकलेलंच आहे आणि हे प्रमेय आपण शिकलेले आहेत ब्रह्मगुप्ताचे. आकृतीस अबकड चक्रीय चौकोनाचे अक आणि बडचे कर्ण हे बिंदू छेदणारा काटकोनात छेदतात. भुजेवरील भग हा लंब जर त्या दिशेने वाढवला तर अबजा भुजेस बिंदू छेदतो. हे देखील विविध प्रतिपादन आपल्याला भूमितीचे ब्रह्मगुप्ताकडून झालेले दिसते. आणि भारतीय गणिताच्या सुवर्णकाळाचे ब्रह्मगुप्त हे निश्चितच एक महत्वाचे शिल्पकार आहेत आपल्याला असं दिसतंय. आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की 103चं काय, 103 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचं काय होणार, कारण ऑलरेडी मराठा आरक्षण अवैध करताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची 50% मर्यादा योग्य मानली. परंतु आता आपल्याला दिसतं की 50% मर्यादा तर आधीच ओलांडली होती. ती म्हणजे 103 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार इकॉनॉमिकल म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांना आरक्षण दिलेलं आहे. आता या आर्टिकलमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालात काढताना सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागाची मर्यादा 50% जात असता पुन्हा एकदा स्पष्ट केले, पण त्याचे सरसकट स्वागत करावे अशी स्थिती नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरक्षण या विषयाचा गुंता पूर्णतः सुटणारा नाहीये हे समजून घ्यायला हवा. 50%ची मर्यादा ओलांडून आम्ही मराठा समाजास राखीव जागा देऊ द्या ही महाराष्ट्र सरकारची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीच्या तोंडावर गाजराची पुंगी वाजवल्याचा अभिनय केला. पण गाजराची पुंगी ती वाजून वाजणार किती, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठा अखेर ती मोडून पडली आणि मराठा समाज अपवादात्मक परिस्थितीत असल्याचं दाखवून त्यांनी आरक्षणाच्या आभासी कवचात लपटेपणाचा राज्याचा प्रयत्न हा फसलेला आपल्याला दिसतोय. आता 103 घटना दुरुस्तीवर काय महत्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला आरक्षण मान्य झाले ते केवळ सामाजिक आणि मागासीच्या निकषावर. याचा अर्थ आर्थिक दृष्ट्या सदन संपन्न असला तर आरक्षणाच्या चौकटीत त्याचा विचार सामाजिक दृष्टिकोनातून केला जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यांना इन शॉर्ट म्हणायचं आहे की तुम्ही जो 103 वा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलाय तो कितपर्यंत योग्य आहे हे देखील सुप्रीम कोर्टला डिसाईड करावे लागणार आहे. आणि ती 50%ची जी अपवादात्मक 50% जे गिंद्रासानी जजमेंट सांगितली तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तमिळनाडूमध्ये म्हणा किंवा गुजरातमध्ये पटेलांसाठी, हरियाणामध्ये गुज्जरसाठी, राजस्थानीमध्ये मीनासाठी ऑलरेडी यांनी 50%ची मर्यादा ओलांडताना आपल्याला दिसलेली आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या पलीकडे जाऊन 103 घटना दुरुस्तीचा अंतिम निर्णय द्यायला हवा. ही घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीस उतरली तर भविष्यात आरक्षण
आरक्षणासाठी सामाजिक नको आर्थिक निकष हवेत ही मागणी पुढे येणारच नाही असे नाही, तशी ती उतरली नाही आणि केंद्राच्या निर्णयाने वैधता संपुष्ट येते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 103चं काय हे उत्तर ही शीघ्र द्यायला पाहिजे असं ह्या संपादिकेमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती केंद्र सरकारच्या अधिकाराविरुद्ध अवमान करणार येणार होता ती कार्यवाही आता स्थगित करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतील कोरोना बाधित रुग्णासाठी 700 मेट्रिक टन प्राणवायू पुरवण्याच्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या अधिकाराविरुद्ध सुरू केलेल्या न्यायालयीन अवमान कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. तथापि या स्थगितीमुळे कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यावर देखरेख करण्यास उच्च न्यायालयावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत असं सांगितलंय. दिल्लीला होणारा प्राणवायूचा पुरवठा वाढवण्याच्या विविध पैलूंवर विचार करण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात अधिकाऱ्याची बैठक आयोजित केली जावी असे निर्देश न्यायालयाने दिलेल्या तातडीच्या सुनावणीत दिलेत. ही देशभरातील महासाथीची परिस्थिती असून आम्ही दिल्लीला लोकांना उत्तरदायी असल्याचं सांगितलेलं आहे. आम्ही दिल्लीतच राहत आहोत, आम्ही असहाय्य आहोत आणि नागरिकांना कोणत्या परिस्थितीला जावे लागते आम्ही कल्पना करू शकतो. त्यासाठी दिल्लीला दररोज 700 टन प्राणवायू पुरवण्यासाठी केंद्राला प्रयत्न करावेच लागतील. एवढा पुरवठा कसा सुरळीत केला जाईल याबाबतचा आराखडा देखील आम्हाला केंद्राने द्यायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. ममता बॅनर्जी ह्या सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पार पडलेला विजय त्याच्यामुळे आता ममता बॅनर्जी राज्याच्या परत 21व्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. नेक्स्ट आपण आर्थिक महत्वाचं जर न्यूज बघितली तर नी आहे IDBI बँकेतील धोरणात्मक गुंतवणुकीसाठी म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटसाठी आता मंजुरी दिलेली आहे. आता बघा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबीवरील मंत्रिमंडळ समितीने IDBI बँकेतील निर्गुंतवणुकीस मंजुरी दिलेली आपल्याला दिसते. IDBIचं लॉंग फॉर्म काय आहे? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. केंद्र सरकार आणि LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ यांनी किती टक्का हिस्सा डिसइन्व्हेस्टमेंटद्वारे निघेल याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी केला जाईल असं स्पष्ट केलंय. LICच्या आगामी संचालक बैठकीत हा ठराव संमत केल्यानंतर LICला IDBI बँकेतील भाग भांडवल कमी करता येईल आणि बँकेवरील व्यवस्थापन नियंत्रण सोडण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकारने विचार केलेले धोरणात्मक भाग भांडवल विक्रीचा निर्णय अशी वैधानिक अट आणि विमा धारणाचे हित लक्षात घेऊन केला जाईल असं LICने म्हटलंय. धोरणात्मक खरेदीदार इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया बँकेच्या संभाव्य विकासासाठी भांडवल, नवीन तंत्रज्ञान आणि कुशल व्यवस्थापनाचा अवलंब करेल. निर्गुंतवणुकीच्या व्यवहारातून उपलब्ध होणारा निधी नागरिकांच्या हितासाठी आणि सरकारच्या विकासात्मक कार्यक्रमासाठी वापरला जाईल. रिझर्व्ह बँकेने त्वरित सुधारात्मक कारवाईतून PCA बँकेवरील निर्बंध यापूर्वीच मागे घेतलेले आपल्याला दिसत आहेत. आता धोरणात्मक LIC आणि IDBI बँक यांचं निर्गुंतवणूक होऊन त्याचा जो पैसा आहे तो नागरिक हितासाठी आणि सरकारच्या विकासात्मक कार्यक्रमासाठी वापरला जाईल. याची निर्गुंतवणूक कशी राहील हे तर येणारा काळच आपल्याला ठरवेल. आता अर्थसहाय्याची दुसरी मात्रा आपल्याला दिलेली आहे. तर कर्जदार आणि व्यावसायिकांना दिलासा, रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नरची अनपेक्षित भेट. आता जे शक्तिकांत दास आहेत गव्हर्नर त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 हे वैश्विक महासाथीचे वर्ष राहिले. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेची या दरम्यान काहीसा विराम घेतला. यातून सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने यापूर्वी देखील उपाययोजना केल्या, पण नव्या अर्थसहाय्यामुळे सध्याच्या संकटातील आरोग्य क्षेत्राला अधिक हातभार लागण्याचं काम होईल असं सांगितलेलं आहे. आता कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेने आर्थिक उपाययोजनाची दुसरी मात्रा दिली. वैश्विक महासाथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य हा पायाभूत सुविधासाठी अर्थसहाय्यता उपलब्ध करून देताना टाळेबंदीमुळे अर्थसंकट सापडलेल्या छोटे कर्जदार असेल व्यावसायिकांना परतफेडीबाबतीतचा दिलासा दिला आहे. या निर्णयाचे आघाडीचे उद्योजक भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात स्वागत केले. देशात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने धडक दिली असताना काही भागातील कठोर टाळेबंदी निर्बंधामुळे आर्थिक हालचाली अधिक मंदावली आहे. त्यातून काही वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरने आरोग्य क्षेत्रातील विविध गटांकरता अर्थसहाय्य म्हणून 50,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे.
कोरोना प्रतिबंधक सेवा तसेच उत्पादन निर्मिती कंपन्या, लस निर्मिती रुग्णालये, आरोग्य पायाभूत क्षेत्रासाठी व्यापारी बँकांना विशेष खिडकीद्वारे पतपुरवठा उपलब्ध करून देण्याची सूचना देखील केलेली आहे. छोटे सामान्य कर्जदार, लघु उद्योजक यांना कर्जाची परतफेड विनासायास करता यावी, त्यासाठी बँकेने काही सूट आणि सवलती देण्याचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. आणि कर्ज पुनर्रचनेची सुविधा मार्च 2022 पर्यंत केली जावी. 25 कोटीपर्यंतचे कर्ज असलेल्यांना देखील ह्याचा लाभ घेता येईल. हे प्रमाण एकूण कर्जदाराच्या तुलनेत 90% पर्यंत असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितलेलं आहे. बँकामार्फत होणाऱ्या सुलभ पतपुरवठ्याच्या रूपातील नवीन अर्थसहाय्याचा अधिकतर लाभ लस निर्मिते, लस आयात तसेच पुरवठादार, वैद्यकीय उपकरण निर्मिते यांना होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं. याशिवाय 35,000 कोटी रुपयाचे सरकारी कर्ज रोखे देखील उपलब्ध केले जातील. लघु वित्त बँकांना 10,000 कोटी रुपयापर्यंत 3 वर्षासाठीच विशेष वित्त उभारणी केली जाणार आहे. या निर्बंधांमध्ये KYC उपाययोजने देखील सुलभ करणार आहेत, म्हणजे नो युअर कस्टमर. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले. यासाठी वेळोवेळी सरकार तसेच बँका, वित्त संस्था, उद्योगाच्या प्रतिनिधीशी चर्चा केली जात असल्याचं देखील त्यांनी नमूद केले. भारतीय वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात अपेक्षित मान्सून झाल्यास अन्नधान्यासह एकूण महागाई दर कमी होण्याबाबत दिलासा मिळू शकेल असं देखील आपल्या RBIच्या गव्हर्नर यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण न्यूज आहे ती आहे की सुशील कुमार जो आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या हाणामारीत घटनेत एका कुस्तीपटाचा मृत्यू झाला असून काही कुस्तीपटू जखमी झाले. या प्रकरणी 2 ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्यांच्या साथीदारांना दिल्ली पोलीसमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. हा हत्येचा गुन्हा आहे असं दाखल केलाय. आता बघूया की काय निर्णय होतोय याच्यावर. IPL मध्ये नुसतेच IPL मध्ये जी झाली होती त्याच्यामध्ये सट्टेबाजी देखील उघडकीस पोलिसांनी आणलेली आपल्याला दिसते. आज आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेले आहेत. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर्स आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे सेफ, स्टे होम अँड थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर.